मनोहर जोशी हे शिक्षक, उद्योजक, शिवसैनिक, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष अशा अनेक भूमिकातून उभे राहिलेलं सर्वसमावेशक व्यक्तिमत्व होतं. शिक्षक म्हणून समाजातील अडचणी, तरुणांचे प्रश्न आणि मध्यमवर्गीयांची धडपड त्यांनी जवळून अनुभवली. याच अनुभवातून त्यांची राजकीय वाटचाल घडली. त्यांच्या कारकिर्दीत साधेपणा, कठोर परिश्रम, संयमी संवाद शैली आणि जनतेशी जोडलेली नाळ ही वैशिष्ट्य ठळक दिसतात. त्यांची प्रतिमा केवळ पदांमुळे नव्हे तर साधेपणामुळे लोकांच्या मनात कोरली गेली. चारही विधिमंडळात काम करणारे दुर्मिळ नेते म्हणून ते ओळखले गेले. तर मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारा नेता म्हणून त्यांना लोकमान्यता मिळाली. कार्यकर्त्यांशी सहज संवाद साधणारे, सामान्य माणसाचे प्रश्न समजून घेणारे, शिस्तप्रिय आणि संवेदनशील असे त्यांचं व्यक्तिमत्व होतं. म्हणूनच ते केवळ राजकीय नेते राहिले नाहीत तर लोकांच्या मनातील जोशी सर बनले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेता गमावला असला तरी त्यांच्या आठवणी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. तर शिवसेनेचा दसरा मेळाव्यासारखे कार्यक्रम होत असताना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तर मनोहर जोशी यांचा हा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.